ठाकरे बंधूंच्या एके आधीच महायुती मास्टर स्ट्रोकच्या तयारीमध्ये आहे। हिंदी सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होतोय। मात्र या मोर्चा आधीच महायुती सरकारच्या वतीनं हिंदी सक्तीच्या निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात स्पष्ट संकेत दिलेत। कोणी एकत्र यावा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। यात आपण नाक खुपसायची गरज नाही, मात्र मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे, असं अजित पवारांनी म्हटलंय। या संदर्भात उद्धव ठाकरेंना विचारलं असता सगळेच गुलाम झाले नाही ती चांगली गोष्ट आहे, मात्र कोणाचा दुराग्रह आहे हे कोणी सांगत नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे। कुठल्याही बाबतीमध्ये ज्यावेळेस वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन UPA असेल, NDA असेल, ही लोक काम करत असतात, आघाडी असेल, युती असेल, त्यावेळेस थोडंसं वेगवेगळा मतप्रवाह असू शकतो, परंतु नंतर राज्याच्या हिताचं काय, जनतेच्या हिताचं काय, तरुण पिढी म्हणजे जे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे, हे सगळ्या ह्याबद्दलच्या गोष्टी पाहायच्या असतात, चर्चा करायची असते। चर्चेतनं नेहमी चांगला मार्ग निघतो। आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले आहेत की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत। आनंदाची गोष्ट आहे, कोणतरी एक धाडस दाखवतोय, सगळेच जण गुलाम झालेले नाहीयेत, त्याच्याबद्दल कौतुक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।